बहुतांश प्रकारचे कर बाजूला सारत कर भरणा प्रणालीमध्ये सुटसुटीतपणा आणण्याच्या हेतूनं जीएसटी प्रणाली लागू करण्यात आली आहे। पण गेल्या 2 वर्षात या करात 500हून अधिक वेळा बदल करण्यात आलेत, तर अनेक क्लिष्ट अटी घालण्यात आल्यात। आता तर तिमाही रिटर्न्स मंथली पेमेंट ही नवीन पद्धत आणली असून जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांना अधिक अधिकार देण्यात आलेत। इनपुट टॅक्स क्रेडिट GSTR 3B मध्ये फरक असल्यास थेट जीएसटी नंबर रद्द करण्याचा अधिकार बहाल करण्यात आलाय। त्याचवेळी कॅश लेजर मधून किमान 1% कर देण्याचा आदेश देण्यात आलाय। या प्रणालीमुळे छोट्या व्यापाऱ्यांची तर गळचेपी होणारच आहे, ईज ऑफ डुईंग बिझनेसची हवा निघून जाणार आहे। जीएसटी कायदा जो आधीच खूप किचकट आहे तो या बदलामुळे आणि कडक करण्यात आलेला आहे। यामध्ये प्रामुख्याने इनपुट टॅक्स क्रेडिट किंवा ज्याला आपण सेट ऑफ म्हणतो याच्यावरती नवीन निर्बंध लावण्यात आलेले आहेत। याच्यामुळे व्यापाऱ्यांचे जरी जीएसटी विभागाकडे काही पैसे जमा असतील तरी पण त्यांना अतिरिक्त कर भरावा लागणार आहे। सध्या पैशाची आधीच टंचाई सुरू असताना यामुळे व्यापाऱ्यांना नक्कीच खूप त्रास होणार आहे। याचबरोबर त्यांनी अशी एक तरतूद आणलेली आहे की जीएसटी ऑफिसर्सच्या अधिकारात खूप वाढ करण्यात आलेली आहे। जर एखाद्या व्यापाऱ्याकडून रिटर्न भरण्यात काही चूक झाली किंवा त्याला कायदा काही कारणानं पाळता आला नाही तर जीएसटी ऑफिसरना विना सुनावणी त्याचा नोंदणी दाखला रद्द करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत। असे अनेक बदल काल या नवीन कायद्यामुळे करण्यात आलेले आहेत। तर थोडक्यात सांगायचं झालं तर आम्ही कर चुकवेगिरी करणाऱ्यांना धरू शकत नाही, म्हणून आम्ही सगळ्यांना शिक्षा देणार आहोत। थोडक्यात असा हा कायदा आहे। तर व्यापाऱ्यांनी याच्याबद्दल खूप अभ्यास करणं गरजेचं आहे आणि याच्याबद्दल आपलं मत किंवा विरोध हे सरकारच्या दरबारी मांडायला पाहिजे। इनपुट टॅक्स क्रेडिट हा जीएसटी कायद्याचा गाभा आहे। इट इज फाउंडेशन। फ्री फ्लो ऑफ क्रेडिट हे एक्सपेक्टेड होतं, बट गेल्या काही महिन्याच्या अनुभवावरून नवीन नवीन टॅक्सच्या चोरीचे प्रमाण वाढलेले आहेत आणि त्या अनुभवावरून ह्यावर निर्बंध वेळोवेळी आणले जात आहेत। पण आता आणलेले निर्बंध जे आहेत हे फार वेगळ्या प्रकारचे आहेत आणि उद्योगावर ह्याचा मोठा दूरगामी परिणाम होऊ शकतो। गेल्या वर्षी रूल 36(4) हा रूल आणण्यात आला होता। आपले कस्टमर, आपले सप्लायर्स जे रिटर्न्स भरतात त्यावरून दिसणाऱ्या क्रेडिटच्या 120% क्रेडिट असा हा नवीन निर्बंध गेल्या वर्षी आणला होता। आता हे लिमिट कमी करून 105% आणलेलं आहे। म्हणजे आपले जे सप्लायर्स आहेत ते जे रिटर्न्स भरतील त्याच्या 105%च क्रेडिट आपल्याला आता मिळणार आहे। तर ह्यामुळे आपल्या वर्किंग कॅपिटलवर फार मोठा परिणाम होणार आहे। नवीन एक जो नियम आणलेला आहे रूल 86B जो 1 जानेवारी 2021 पासून लागू होणार आहे, या रूलप्रमाणे प्रत्येक व्यापाऱ्याने, प्रत्येक टॅक्स पेअरने कमीत कमी 1% टॅक्स हा कॅश लेजरमधनं भरणं अपेक्षित आहे। जरी आपल्याकडे इनपुट टॅक्स क्रेडिट हे कितीही अवेलेबल असलं तरी 1% कॅशमध्ये भरणं अपेक्षित आहे। ज्यांनी गेल्या 2 वर्षामध्ये 1 लाखापेक्षा जास्त इन्कम टॅक्स भरला असेल तर त्या अशा टॅक्स पेअरना हा रूल लागू होत नाही। मात्र एकंदरीतच सर्वांना हा रूल ॲप्लिकेबल होणार आहे। हे जे ॲक्च्युली जे टॅक्स चोरी करतायत त्यांच्यावरती ॲक्शन्स घेण्यापेक्षा सर्वसामान्य 1.30 कोटी टॅक्स पेअरवर समान नियम लागू करून त्यांना त्यांच्या अडचणी वाढवण्याचं याच्यात प्रयत्न दिसतोय। सस्पेन्शन किंवा प्रतिबंध जो आणणार आहे तो बिना आपल्याला नोटीस दिल्या आणू शकतात। म्हणजे त्यांना ऑफिसरना वाटलं तर आपला नंबर डायरेक्टली ते सस्पेंड करू शकतात आणि कॅन्सलेशनची प्रोसिडिंग चालू करू शकतात। ह्यामुळे अधिकाऱ्यांच्या हातात अनलिमिटेड राईट्स आलेले आहेत। जे आपण त्यावेळी म्हणत होतो की इन्स्पेक्टर राज हे परत येऊ शकतं अशी एकंदरीतच भीती सर्व टॅक्सपेअरच्या मनात आहे। सध्याची जे 200 किलोमीटरवर ट्रॅव्हल करण्यासाठी 2 दिवसाचा कालावधी होता तो पण कमी करून यांनी 1 दिवसावर आणलेला आहे। म्हणजे 200 किलोमीटरसाठी एका दिवसातच ट्रॅव्हल होणं कंपल्सरी आहे। असा एकंदरीत सर्व नवनवीन नियम आणून त्यांनी जीएसटी कायदा अधिक आणि अधिक क्लिष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत एकंदरीत।